जय श्रीराम. प्रभू श्रीराम अगदी त्यांचं गीत आपणाला ऐकायला मिळत आहे. एक वचनी एक बदनी, एक आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श पती आणि एक आदर्श राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते प्रभू श्रीराम. अगदी काल मी ती मालिका पाहत होतो. आता सध्या म्हणजे इतकं जबरदस्त त्यामध्ये जी शेवटची घटना, शेवटच्या घडीला ज्या गोष्टी घडल्या, सीता माता अगदी आपण पाहिलं असेल ती जमिनीमध्ये विलीन झाली. या साऱ्या गोष्टी जर पाहिल्या ना, ते पाहिल्यानंतर असं वाटतंय की देव आणि त्या देवांना सुद्धा या गोष्टी चुकल्या नाही, तर आपण माणूस म्हणून काय आहोत. माणूस म्हणून आज आपण म्हणतो की इतकं टेन्शन, त्यानंतर कठीण परिस्थिती, प्रॉब्लेम्स, या साऱ्या गोष्टी येत असतात, परंतु देवांना सुद्धा या गोष्टी चुकल्या नाही. आणि मग त्या प्रत्येक गोष्टीला अगदी माणसानं ओळखणं महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज आहे विघ्नेश पाटील. विघ्नेशाचा आणखी एक चांगला बॉल. नानोबा क्रिकेट संघ पारगाव आणि त्या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करताना 3 चेंडू त्याने चांगले हाताळले. दीपेश हुद्दार जो यंदाच्या वर्षामध्ये खूप फॉर्म मध्ये संघ पाहायला मिळतो आहे. जय बजरंगबली मोठा खांदा संघ आणि त्या संघासाठी सातत्याने चांगला खेळ त्याचा आपण पाहिला आहे, परंतु आज मात्र 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळल्यानंतर आपल्या बॅटचा फेस खोललाय, चेंडूला प्रॉपर बॅटवर घेतलाय आणि सरळ उडून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून फेकून दिलेला हा पहिला या इनिंग मधील षटकार. दीपेश शुद्धार आणि टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मामा अगदी वडवलीवरून नितीन पाटील असतील, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. चिरोबा क्रिकेट संघ वडवली यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज, परंतु इथून मात्र 3 चेंडू जर मला तू शांत ठेवला असेल तर पुढचे बॉल मी खेळणार, चांगला खेळ करणार हे सांगत असताना बॅक टू बॅक येणारा दीपेश शुद्धारच्या बॅटमधून आलाय हा. नक्कीच, कारण ज्या ज्या वेळेला रायगडामध्ये आपण पाहिलं असेल विकास विकास आणि विकास, त्या विकासच्या नावाखाली अगदी आपण पाहिलं विकास घडत असताना आपल्या आगरी कोली, आपल्या भूमिपुत्रांनी अगदी जमिनी दिल्या गेल्या. आणि मग आज या विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं जावं असावं ही आपली मागणी असेल, कारण आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. इथून मात्र षटक संपले. पहिला पॉवर प्लेचं P1चं षटक समाप्त झालंय. गोलंदाज ज्याने 4 बॉल डॉट टाकले, 2 षटकार खेळले, विघ्नेश पाटीलने खर्च केल्या 12 धावा विदाउट लॉस. बजरंगबली क्रिकेट संघ आपण पाहताय मोठा खांदा संघाची धावसंख्या नानोबा पारगाव संघाच्या अगेन्स्ट 12 धावा. मुंडकर रियालिटी ट्रॉफी तुम्ही पाहताय 2026. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, खूप साऱ्या स्पर्धा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावसंख्या, 2 षटकार आपण पाहिले दीपेशच्या बॅटमधून. आता मात्र त्याच्या जोडीला असणारा निखिल भगतला आपण पाहताय. निखिल भगत आता स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. विहीगरच्या मैदानावर माजी जिल्हा परिषद सदस्य आपण पाहिले विलासदादा फडके यांच्या नावाची स्पर्धा आणि त्यामध्ये रनरअप राहिलेला संघ, तो संघ मात्र आपण पाहताय दीपेश हुद्दार मोठा खांदा संघ पाहायला मिळाला. आज मात्र तो संघ खेळतोय नानोबा क्रिकेट संघ पारगाव. अगदी या संघाच्या समोर पुढचा बॉल षटक क्रमांक 2. षटक क्रमांक 2 वेलकम 6 इथून मात्र पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर स्वागत केलाय. इट्स अ माइटी हिट आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑनच्या वरतून षटकार.
गीत आपण ऐकताय अगदी षटकाराला आणि या षटकाराने धावसंख्येचा आलेख आपण पाहताय 18 या धावसंख्यावर 3 षटकार आणि त्या 3 षटकारांची 18 धावसंख्या तब्बल 7 बॉल संपलेत त्यामधील आपण पाहिले तर 4 बॉल डॉट आणि 3 चेंडूवर 3 प्रहार पुढच्या बॉलवर काय आता गेम प्लॅनिंग असेल काय रणनीती असेल आपल्यामधील गुणवत्ता कशी तो दाखवेल गोलंदाज विकास पाटील पंचांच्या डाव्या बाजूनं पुढचा बॉल यावेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता चेंडू काहीसा बाहेर पाहायला मिळतोय अवे फ्रॉम बॉडी आउटसाइड दी ऑफ स्टंप आपण पाहत आहे आणि या बॉलवर मात्र अवांतरची धाव शैलेशजी चव्हाण सरांच्या माध्यमातून पाहायला मिळेल एक एक्स्ट्रा धाव जोडली धावसंख्या 19 या अंकावर मागच्या मॅचमध्ये 67 आपण पाहिल्या या मॅचमध्ये किती धावा या वेळेला फटका सुरेख आहे शॉर्ट कव्हर या गॅप मधून खेळलेला फटका गोलीच्या वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरडत असताना सीमारेषा ओलांडली येतोय मुंडकर रिअलिटी ट्रॉफीचा हा दमदार चौकार चांगली फलंदाजी आता होत असताना तुम्हाला पाहायला मिळतीये ती मोठ्या खांदा संघाच्याकडून असं वाटलं होतं की पहिल्या 3 बॉलवर जेव्हा डॉट आले नानोबा संघ कमबॅक करेल की काय तशीच गोलंदाजी होईल परंतु त्यानंतरचे षटकार प्रहार आणि त्यानंतर मात्र आता एक सिंगल आली सिंगल रन्स इथून मिळाली सिंगलनं धावसंख्या स्कोर कार्डवर जोडल्या जात आहे त्या 24 धावा 24 रन्स स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत पुढच्या बॉलवर विकास पाटील सज्ज असतील समोर दीपेश हुद्दारला आपण पाहत आहे परंतु चेंडू मात्र चांगला असेल पडल्यानंतर पॅरलर पाहायला मिळाला चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय एसट्यांच्या जवळ अगदी क्लोज किपिंग करताना पाहायला मिळत आहे आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल विकासच्या माध्यमातून पुढचा बॉल असेल 5वा चेंडू या षटक क्रमांक 2 पॉवर प्ले 2 मधील यावेळेला स्लोवर वन फुल टॉस अगदी बॅटवर घेतलाय क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्या दिशेनं मात्र कव्हरच्या वरतून डीप मध्ये वायडिशला आपण पाहताय सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय 6 धावा सुद्धा चांगला होता यावेळेला अगदी आता मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईनच्या जवळ आपण पाहताय एक फक्त सिंगल मिळतीये सिंगल मिळाली शेवटच्या बॉलवर षटक दुसरं संपलंय 12 बॉलचा खेळ पूर्ण झालाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जोडली ती पहिल्या षटकामध्ये 12 या षटकामध्ये 19 आणि धावसंख्या 15.50 न 31 धावा स्कोर कार्डवर रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं शिर्डी वही जाते जिनको साई बाबा बुलाते आमची तुरमाळ्याचे नामदेव मामा पाहायला मिळतील तुम्हाला अगदी कलिंगडा व्यवसाय बैलगाडा शर्यत त्यानंतर मग क्रिकेटची स्पर्धा तिथे त्यांना तुम्ही पाहू शकाल त्यांचं स्वागत चला आजच्या दिवसामध्ये बघा अगदी मी आयोजकांचं कौतुक करेन ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्वांचं आपण स्वागत करूया आज भोजनाची व्यवस्था बघा जी जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे परंतु इथून मात्र खडतय काय जबरदस्त बॉल होता आणि त्या बॉलवर मात्र दिशा ओळखू शकला नाहीये बॅट्समन दीपेश हुद्दार अगदी मिस केलाय यष्टांवर जाऊन चेंडू आदळलाय आणि त्यानंतर मात्र अंदाज पहिला जे बजरंगबली क्रिकेट संघ मोठा कांदा संघाला लागलाय धक्का दीपेश हुद्दार बॅक टू द लगआउट
मध्ये 67 म्हणजे हाय स्कोर सध्या 67 आहे. चला आजच्या दिवसामध्ये बघा जी भोजनाची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाणार आहे. आमची सन्माननीय सूरजजी मुंडकर भाया, सूरजजी दिनेशजी केणी असतील, अविनाशजी भगत आणि सोपानजी मुंडकर हे 4 मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. श्लोक भगत आता मात्र बॅट्समन आलाय आणि या 4 सन्माननीय पाहुण्यांच्या माध्यमातून आम्हाला आजच्या दिवसाची भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. व्हेज आणि नॉनव्हेज, शाकाहारी मांसाहारी असं हे जेवण आजच्या दिवसामध्ये असेल. या मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. कारण कार्य असू द्या, स्पर्धा असू द्या किंवा अन्य कोणते कार्यक्रम, प्रत्येकाची साथ असेल, प्रत्येकाचं सहकार्य जर असेल ना, तर ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अगदी हातभार लागला तर यश मिळत असतं. आणि तेच पाहायला मिळत आहे. चिंचपाडा म्हटलं तर सातत्यानं प्रत्येक वेळेला सर्वांचं मी म्हणेन सहकार्य आम्ही पाहिलं आहे. आणि तेच या स्पर्धेच्या माध्यमातून मुंडकर रिअलिटी ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा अगदी चांगलं सर्वांचं सहकार्य. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. विपुल म्हात्रेला आपण पाहत आहे. विपुल म्हात्रे यांचा बॉल क्रमांक 2 आपण पाहिला. पहिल्या बॉलवर बाद केलं दीपेशला, ज्या दीपेशचं योगदान आपण पाहिलं 10 चेंडूमध्ये 19 3 षटकार. आणि त्यानंतर त्याच्या जागेवर आला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे किंवा ग्रामीण टेनिस क्रिकेट, क्रिकेटमधील महत्त्वाची जागा जी आपण म्हणतो ती 1 डाऊन रिझन 3ऱ्या क्रमांकावर येतो आहे तो श्लोक भगत. कारण जास्त विश्वास, जास्त जबाबदारी या खेळाडूकडे असते धावा जमवण्यासाठी. आणि त्यासाठी श्लोक काय करतोय या मोठ्या खांदा टीमसाठी हे सुद्धा पाहायचं आहे. परंतु त्याच्या समोर स्ट्राईकवर आहे निखिल भगत, ज्याने 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल 11 अंकावर नाबाद आहे. या वेळेला हा बॉल मात्र तुम्हाला पाहायला मिळाला, अगदी छेल मात्र इथून टिपलाय. आणि त्यानंतर मात्र यष्ट्यांच्या मागे होते विघ्नेश पाटीलनं टिपलेला झेल. आणि इथून मात्र परतावं लागत आहे. विकेट गेली. त्यानंतर बॅट्समन निखिल भगत यांच्या पारीचा अंत. अठरा फगड जाटी. त्यानंतर मग मुठभर मावल्यांच्या सोबतीनं स्वराज्याचं नंदनवन घडवलं आणि त्या स्वराज्याचं मात्र तोरण बांधलं गेलं. त्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं आपण पाहिले तर प्रत्येक मावळ्याचं योगदान राहिलं आहे. आणि त्या योगदानानंतर ते स्वराज्य पाहायला मिळालं. इथून मात्र चांगला बॉल, सन्मान दिलाय. कारण चांगला बॉल त्याच्यावर सन्मान, खराब बॉलवर प्रहार हे आपण पाहत असतो. इथून सन्मान आणि सिंगल. आणि या सिंगलनं धावसंख्या 33 33 33 धावा. चेंडू क्रमांक संपले. या 4 बॉलचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 पाहायला मिळत आहे. गोलंदाज विपुल म्हात्रे. आणि मग समोर आता मात्र डावखुऱ्याचा बॅट्समन तुम्ही पाहू शकाल जो 4थ्या क्रमांकावर आलाय. श्लोकला आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावर. या वेळेला आपण पाहताय अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळाला. अवांतर बॉल वाईड आलाय. वाईडने धावसंख्या जोडली ती 34 धावा. मोठा फटका खेळण्याचा मानस आखतोय, मनामध्ये ठरवतोय. परंतु गोलंदाजानं सुद्धा ठरवलंय चांगली गोलंदाजी करणं आणि तेच तो करतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय, चांगल्या टप्प्यावर लाईनवर खेळतोय. एखादा आपण पाहिलं मेरिटनुसार गोलंदाजी करतोय आणि त्या मेरिटनुसार खेळणं फलंदाजांना सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. एखादा बॉल लेग स्टंपवर, एखादा ऑफ स्टंपवर त्या दिशेनं खेळणं खूप महत्त्वाचं. या वेळेला टप्प्यावर थांबले. एक टप्पा घेण्यासाठी सरसावले असते तर कदाचित चेंडू वाढला असता. पण तो टप्प्यावर थांबल्यानंतर एक टप्प्यानिशी चेंडू सरळ सीमारेषा, ऑन बाउन्स, चौकार.
नक्कीच मॅडी, कारण सध्याची परिस्थिती आहे ती. आज समाजामध्ये आपण या गोष्टी पाहत असतो. कारण एखाद्याचं चांगलं होत असेल तर ते केलं सुद्धा पाहिजे. आणि कदाचित मी असंही म्हणेन, जर त्या गोष्टी माहीत नसतील ना तर कदाचित असंही सांगा तुम्ही की आम्हाला माहीत नाही, तुम्ही दुसऱ्याला विचारा. परंतु असं करणं कधी कधी चुकीचं ठरतं. त्यानंतर वादविवाद सुद्धा होत असतात. इथून मात्र मॅडी जशी सिच्युएशन तसं गीत. कारण मॅडी बरीच वर्ष तुम्ही मॅडीला पाहताय. धावसंख्या आहे तब्बल 38 धावसंख्या, 38, 38 धावा. षटकं 3 संपली आहेत. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 38. चांगली धावसंख्या आहे सध्याच्या घडीला मी म्हणेन. कारण मागच्या मॅचमध्ये करंजडे संघाची 39 धावा होत्या 3 षटकामध्ये. नंतर मात्र धावा आल्या 67 जमल्या. आता 12 बॉलमध्ये मोठा खांदा संघ कुठपर्यंत मजल मारेल, कुठपर्यंत धावसंख्येचा आलेख जोडला जाईल आणि त्या आलेखावर किती धावा अगदी धावपटलावर जोडल्या जातील, टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. नानोबा क्रिकेट संघ पारगाव या टीमच्या समोर हे सुद्धा पाहावं लागेल. पहिलाच बॉल षटक क्रमांक 4 आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र गोलंदाज कुणाल मोकल आणि त्यानं खर्च केलाय हा चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा खर्च केल्या गोलंदाज कुणाल मोकल. त्याच्या समोर आहे बॅट्समन नितीन दुंद्रेकरला आपण पाहत आहे. नितीन यांच्यासाठी हा बॉल, परंतु खूप बाहेर पंच आमच्याकडे वळले जात आहेत आणि सांगतायत की हा खराब बॉल आहे. दंडित केलं इथून मात्र अवांतर बॉलनं. वाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव जोडली. धावसंख्या आता 43, 43 धावसंख्या. 60 असतील, 60च्या पुढे जातील की त्याच्या आतमध्ये रोखलं जाईल पारगाव टीमकडून. यावेळेला अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. अप्परकट करण्याचा प्रयत्न, परंतु पॉईंटच्या वरतून अगदी चेंडू ट्रॅव्हल केलाय, इनफिल्डला क्लिअर आणि चेंडू फरार, चौकार. क्रिकेटची क्रेज, क्रिकेटची महत्वाकांक्षा आपल्या गळामधील ताईत असा हा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्याला पसंती दिली आहे सर्वाधिक आपण रायगडामध्ये, तो खेळ म्हणजे क्रिकेट. रायगड ठाणा च्या बाहेर जाऊन अखाती देश महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. आता येणारी ISPL ची एक मोठी टुर्नामेंट टेप बॉल क्रिकेट सुरू झाली आपण पाहत आहे. आणि रायगडामधील 99% सर्व खेळाडू त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी फॉर्म भरला ते सोल्ड होताना आपण पाहिलेत. अगदी अंडर 19 असतील, त्यानंतर मोठमोठे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि एक जबरदस्त स्पर्धा. हे रायगडनं अगदी कोहिनूर हिरे टेनिस क्रिकेटला दिलेत. धावसंख्या आहे तब्बल 48 धावा. 48 रन्स तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. मग त्यानंतर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल मोकल. चेंडू त्यानं फेकलेत, अद्यापर्यंत 3 बॉल फेकलेत आणि 10 धावा खर्च केल्या. यावेळेला फुल टॉसवर टोल वसूल केलाय प्रॉपर आणि चेंडू मात्र सरळ 6 धावेसाठी. परंतु इथून मात्र बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय, बॅटिंग रिव्ह्यू. पंच सांगत आहे तिसऱ्या पंचांकडे जबाबदारी सोपवली जाईल आणि इथून चेक केलं जाणार आहे. 24 ला इव्हेंट या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. अगदी वेस्ट हाईटसाठी बॅट्समन रिव्ह्यू असेल आणि मग ते पाहिलं जात आहे, चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग. जीवन गावण सर पाहायला मिळत आहेत. इट्स अ फेअर डिलेव्हरी. ज्या वेळेला फुल टॉस आणि त्यानंतर फ्लो झाला, तो फ्लो खाली होत होता आणि त्यानंतर जो पिकअप केला बॅटवर आणि त्यानंतरचा हा षटकार, इट्स अ 6 धावा. 6 धावसंख्या जोडली जाते ती तब्बल 54 या अंकावर.
50 रन्स कंप्लीट झाल्या. 54 धावा आपण पाहिल्या. या बॉलवर आपण पाहताय एक सिंगल इथून मिळाली आणि या सिंगलनं आता 55 धावा 55 अर्धशतक जोडलाय. टीम जे बजरंगबली क्रिकेट संघ आपण पाहताय मोठा खांदा संघ. आज आपण पाहताय शनिवार बजरंगबली यांचा दिवस आणि तो संघ मात्र खेळतोय मोठा खांदा संघ. त्यांच्या बरोबर आपण पाहिलं तर मग नानोबा क्रिकेट संघ पारगाव या गावामध्ये सुद्धा बजरंगबलीचं हनुमान मंदिर आहे. मोठा उत्सव सुद्धा पाहायला मिळत असतो. यावेळेला अगदी थोडासा डीप मध्ये शरीरापासून दूर ठेवला. चांगला बॉल टप्पा चांगला लाईन चांगली आणि बॅट्समनला केलाय बीट आणि त्यानंतरचा शेवटचा बॉल डॉट आलाय. 24 बॉल पूर्ण झाले. 4 षटकं संपली. नानोबा क्रिकेट संघ पारगाव टीमनं हाताळली आणि सध्याच्या घडीला अवस्थेची धावसंख्या आपण पाहू शकाल 55 धावा. त्यावेळेला हा चेंडू मात्र पाहायला मिळेल. चांगला बॉल आणि या चांगल्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त झाली आहे. क्लीन बॉल होत असताना बॅट्समनला तुम्ही पाहताय, फलंदाज मात्र इथे बाद. विपुल म्हात्रे सज्ज झालाय. ज्यानं षटक हाताळलं होतं 3रं आणि 2री विकेट त्यानं प्राप्त केली आहे. चायनामॅन गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अगदी तुम्ही पाहू शकाल ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचती आहे. एक चांगला गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी करताना पण त्याला पाहत असतो आणि तोच विपुल आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूला. पुढचा बॉल इन ऍक्शन तुम्ही पाहिली असेल. आणखी एक संधी, परंतु काय केलंय यष्टी रक्षकाने केलेली चुकी आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. एक धाव, फलंदाज सुद्धा बचावले, विकेट सुद्धा बचावली आणि मिळाली एक सिंगल. टीमची धावसंख्या 60. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, पकडो कॅच जितो मॅच. हे सूत्र खूप महत्वाचं आहे कारण चांगली गोलंदाजी करतोय. डेथ ओव्हरमध्ये आपण पाहतोय विपुल म्हात्रे, परंतु त्याला फिल्डिंग डिपार्टमेंटने साथ देणं महत्वाचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट काय असेल? फिल्डिंग डिपार्टमेंट. आणि काय घडलं बघा, हेच तर उत्तर आहे. परंतु आता मात्र पुन्हा एकदा चुकी केली जाती आहे. एक चुकी, दुसरी चुकी आणि त्यानंतरची खराब फेकी आणि त्याचा फायदा मात्र काय घडलाय. जर अशा चुका असतील तर गोलंदाज काय करेल गोलंदाज अशा परिस्थितीमध्ये? इथून मात्र येणारा अगदी एक्स्ट्रा धावा पाहायला मिळत आहेत. बघा जिथे विकेट होती
तिथे 5 धावा मिळाल्या. विकेट सुद्धा वाचली. मगाची स्ट्राईक रोटेट झाली, त्याला जीवदान मिळालं. नवीन बॅट्समन आला, त्यानं चौकार, एक्स्ट्रा ओव्हर तोचा चौकार पाहायला मिळाला आणि जीवदान सुद्धा मिळालंय. या चुक्या आहेत. आणि मग तुम्ही ज्या गोलंदाजी करताना चुक्या कराल, ज्या एक एक धावेला तुम्ही खर्च कराल, त्या जमवत असताना सेकंड इनिंगमध्ये त्या धावा अगदी डोईजड होतील, अंगलट येतील, याचं उत्तर नक्कीच पाहायला मिळेल. एक एक धावेचं महत्त्व जर आपण पाहिलं तर खूप सारं आहे. कारण परीक्षेत एक गुण आपण पाहतो, राजकारणामध्ये एक मत, आणि क्रिकेटच्या पटलावर एक एक धावेनं सामना गमावताना आपण पाहिलंय. यावेळेला डीपमध्ये आपण पाहत आहे पुन्हा एकदा खराब कामगिरी. प्रयत्न 2 धावेचा झालाय, तिसरीचा प्रयत्न, आणि तिसरीच्या प्रयत्नात विकेट जाती आहे. 2 धावा मिळाल्या. 2 इनिंग समाप्त झाले, पूर्वार्ध संपला. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय आणि नानोबा क्रिकेट संघ पारगाव टीमनं जी धावसंख्या खर्च केली, टॉस जिंकला, फिल्डिंग घेतला, थोडंसं कुठेतरी मी म्हणेन चुकला की काय निर्णय. कारण ज्या वेळेला सुरुवात केली सुरेख होती, त्यानंतर गोलंदाजी खराब झाली, त्यांच्यावर पूर्णपणे प्रहार करताना आपण मोठा कथा संघाला पाहिलं, धावा आल्या, एक्स्ट्रा धावा सुद्धा खूप खर्च झाल्या, आणि या काहीसा चुका आता मात्र विसरून दुसऱ्या सत्रामध्ये धावा जमवायच्या आहेत. तब्बल 69 म्हणजे हायेस्ट स्कोर, कालच्या आणि आजच्या दिवसामधला हाय स्कोर पाहायला मिळतं. 69 धावा, आणि या 69 धावा आता अगदी या मैदानावर चेस होतील, डिपेंड होतील. मोठा कांदा संघाची सुद्धा गोलंदाजी सुरेख आहे, त्यांच्या समोर कसं उत्तर दिलं जाईल या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटका 30 बॉल, आणि सेकंड इनिंग मध्ये उत्तर द्यायचं आहे 69 रनचा.
सेकंड इनिंग पाहायला मिळेल, दुसरं सत्र असेल आणि टार्गेट आहे तब्बल 69चा. आता मग झालेल्या चुका कुठेतरी विसरून सुरुवात कशी केली जाईल पारगाव टीमकडून हे सुद्धा पाहायचं आहे. नानोबा क्रिकेट संघ पारगाव त्यांच्या समोर खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. संघ मात्र जय बजरंगबली क्रिकेट संघ मोठा कांदा संघ. 30 बॉलमध्ये 69चं टार्गेट. सलामीची जोडी उतरली. विघ्नेश पाटील, हितेश पाटील. विघ्नेशने सोडलेला झेल. आता मात्र त्या झेलच्या माध्यमातून आता धावा किती तो जमवणार या टार्गेटमध्ये. तर बॉलिंग मार्कवर आलाय हर्षद भगत. हर्षद भगत हा मात्र गोलंदाज असेल. पहिला P1च्या षटकामध्ये त्याचा वापर केला जातोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर घडलं काय बघा. थोडासा डीप मध्ये बॉल, अगदी बाट फिरवली, स्पर्श झालाय. छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाकडे चेंडू विसावलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र विकेटचं पतन. पहिली सफलता मोठा कांदा संघाला आणि पहिला धक्का लागलाय तो टीम पारगाव संघाला. रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल विनर विनर. यामधून जो जिंकेल तो आपल्याबरोबर दोनात करणार आहे. म्हणजे एक चांगली लढत, आणखी एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मुंडकर ट्रॉफीच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा अगदी पाहायला मिळतीये. आमच्या स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहिले तर रत्नदीप पाटील असतील, भारतजी मुंडकर, निकेश मुंडकर, करण भोईर, ध्रुवेश भोईर आणि अर्जुन यांना आपण पाहू शकाल. अगदी या सर्वांची मेहनत आहे आणि या सर्वांच्या मेहनतीनं या स्पर्धेचं अगदी आयोजन. यावेळेला काय फटका, नजाकत पाहायला मिळाली. अगदी क्लास दाखवलाय, तंत्रशुद्ध बॅटिंग आणि त्यानंतरचा कव्हरच्या वरतून खेळलेला प्रॉपर स्ट्रोक. 4 धावेचा चौकार. गोलंदाज आपण पाहताय अगदी हर्षद भगत. त्याची शरीरयष्टी जर आपण पाहिली असेल, परंतु चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे तो. परंतु या बॉलवर मात्र केलाय प्रहार आणि चेंडू मात्र सरळ आउट ऑफ दी पार्क फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑफच्या वरतून येणारा चौकारानंतर 6 धावेचा षटकार. जरी विघ्नेश बाद झाला असला तरी मैदानामध्ये धावा जमवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार हे सांगत असताना 3ऱ्या क्रमांकावर प्रीतम दलवी. प्रीतम दलवी, काय जबरदस्त नजाकत, अफलातून क्लास, अफलातून स्ट्रोक. अगदी पॉइंट आणि बॅकवर्डच्या मधून चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा येतोय हा दुसरा चौकार. पूर्ण संबंध क्रिकेटच्या माध्यमातून दोस्ती मैत्री या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. परंतु पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळवली हर्षदनं. त्यानंतरचे 3 बॉल खेळला प्रीतम आणि त्यानं 14 धावा तब्बल कुठल्यात. 4 बॉलमध्ये 14 रन्स पाहायला मिळत आहेत. अगदी चांगली सुरुवात आता केली जाती आहे. 69 धावा जमवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे सांगत असताना पहिला बॉल आपण पाहिला विकेट आणि त्यानंतर 14 धावा. फिल्डिंगमध्ये थोडासा आता बदलाव पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑफ मध्ये होता, त्याला मात्र आता अगदी लॉंग ऑन आणि एक मिड विकेट अशी व्यूहरचना. त्यानंतर मग तुम्ही पाहताय अगदी आपण पाहिलं असेल तर शॉर्ट फाईन लेग फर्स्ट स्लिपच्या दिशेने एसटी रक्षकाच्या मागे फिल्डिंग. अगदी पॉइंटला तुम्ही पाहताय शॉर्ट कव्हर, सिली मिड ऑफ अशी अगदी फिल्डिंग. परंतु या वेळेला मात्र आपण पाहताय
एक अवांतर बॉल आलाय, वाईड आलाय. वाईडनं धाव एक्स्ट्रा जोडली. धावसंख्या 15. 15 ऑन अ बोर्ड. हर्षद भगत आता थोडासा महागडा. 15 धावा जोडल्या जात आहेत. या वेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. मनगडीत ताकद दाखवली आणि इथून मात्र आपण पाहतोय आणखी एक चांगला तंत्रशुद्ध पद्धतीचा फटका. कारण आपण म्हणतो ना सातत्यानं फॉर्म आपण पाहिला हा टेम्पररी असतो, पण तो क्लास हा परमनंट आणि तो क्लास इथून दाखवतोय बॅट्समन आपण पाहताय प्रीतम. कारण शॉर्ट बॉल जर आले तर त्याच्यावर उत्तर तुम्हाला तेच मिळेल. कारण बॅट्समन सध्याच्या घडीला आपण जर पाहिला, परंतु आता मात्र घडले काय, आता सुद्धा तसाच बॉल होता, थोडासा पुढे होता, संधी चालून आली होती आणि त्या संधीला उचलून धरणं महत्वाचं होतं. कारण ज्या प्रीतम दलवीनं 18 धावा जोडल्या आणि त्या प्रीतमचं बाद होणं मोठा खांदा संघासाठी किती महत्वाचं होतं हे अगदी या टीमला हर्षदला माहिती आहे, परंतु तसं घडलं नाही आहे. मिळालं जीवदान. जी चुकी आपण पाहिली होती पारगाव टीमची ती चुकी मोठा कांदा संघ. इथून मात्र धावसंख्या एक षटक संपलाय 20. षटक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. हर्षदनं खर्च केला तब्बल 20 धावा. एक सफलता त्यानं मिळवली. आणखी एक सफलता चालून आली होती, परंतु त्याला मात्र पूर्ण करूच शकले नाही. आता बॉलिंग मार्कवर येतो आहे दीपेश हुद्दार. चेरोबा क्रिकेट संघ वडवली, किशोर पाटील आणि टीम, नितीन पाटील यांच्याकडून दीपेशला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल. एक हातामध्ये निघाला होता बॉल, परंतु त्या बॉलला काय फास्ट मुवमेंट मध्ये कॅच केलाय, कॅरी केलाय. अप्रतिम झेल या स्पर्धेमधील, अगदी अप्रतिम झेल. दीपेश हुद्दारच्या माध्यमातून विकेट डाऊन. वेळेला चेंडू बॅटच्या ताफ्यामधून निघाला, इतका वेगानं निघाला होता आणि त्याच वेगानं टिपलेला झेल स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला असेल. 24/1 काही जबरदस्त झेल होता. या झेलचं महत्व माहिती आहे दीपेशला आणि त्यानं तो टिपलेला झेल. विकेट गेली. दुसरा फलंदाज आपण पाहिला असेल तो म्हणजे प्रीतम बाद झालाय. प्रीतमला आपण बाद होताना पाहिलं, ज्याचा झेल सोडला होता आणि त्यानंतरचा टिपलेला झेल. या वेळेला आणखी एक संधी आहे. कॉलिंग 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 होणं महत्वाचं आहे. संभाषण खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या पटलावर तुमचं कॉलिंग, संभाषण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मिसअंडरस्टँडिंग थोडीशी होत होती, परंतु त्या चुकीला पुन्हा एकदा कव्हर केलाय. कारण जागेच उडालेला बॉल, दीपेशची हाईट, त्यानंतर तो कॅरी केलाय आणि त्यानंतरचा बॅक टू बॅक जाणारा हा दुसरा विकेट आपण पाहताय. फलंदाज बाद झालाय विकास पाटील. विकेट हॅट्रिक आपण पाहिली असेल. उत्सर्लेन पळसपे मॅच होती. दुष्यंत भोईरनं टिपलेली विकेट हॅट्रिक. आता मात्र दीपेशच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिक बॉल या वेळेला आपण पाहताय. मिड विकेट मध्ये डीप मध्ये खेळते. वायडिशला फिल्डर आहे. एक सिंगल प्राप्त केली आणि या सिंगलच्या मदतीनं
टीमची धावसंख्या 21 या अंकावर. सरासरी योगेश पाहिली तर चांगली सुरू होती, परंतु त्यानंतर विकेटच्या गेल्या ना, त्या विकेटचं दडपण आता नानोबा पारगाव टीमवर असेल. कारण विकेट ठेवणं महत्त्वाचं होतं. ज्या प्रीतमनं या मॅचला जिंकण्यासाठी चांगले फटके खेळून दिले, त्याला बाद करण्यामध्ये यश आलं आणि तो झेल कदाचित मी म्हणेन झाला असता नसता झाला, परंतु त्या दीपेशनं त्या झेलला अगदी आपल्या बाजूनं वाकवलाय, आपल्या बाजूने झुकवल्या आणि तो झेल मात्र त्याने टिपलाय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आता स्ट्राईकवर येतोय. हितेश पाटील जो पहिला बॉल फेस करणार आहे. हितेश पाटील पहिला चेंडू खेळताना गिरकी घेऊन खेळलाय अक्रॉस द लाईन. चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट बॉल नंतर यावेळेला आपण पाहू शकाल आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, त्यावर सिंगल आली. त्यानंतर बघा आमची सन्माननीय पाहुणे प्रांजल मेडिकल आपण पाहत आहे करंजवाड्यामध्ये आहे आणि त्याचे सर्वेसर्वा गणेशजी भुईर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दीपेश यांचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या बॉलवर डॉट चेंडू येतोय. डॉट गेंद पे कोई आकडा नाही, कोई नंबर नाही आणि इथून मात्र 2 षटकं पूर्ण झाली. 12 बॉलमध्ये जमवल्या त्या नानोबा क्रिकेट संघ पारगाव टीमनं. 22 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, 20 यामध्ये 2च आल्या आणि विकेट सुद्धा 2. फ्रंटफुटला मी म्हणेन सध्या मोठा कांदा संघ या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. आता मात्र 18 बॉल आणि त्या 18 बॉलमध्ये करायच्या आहेत 47 धावसंख्या. 18 चेंडू 47. त्यानंतर आमचे सन्माननीय चिंचपाडा गावचे प्रथमेशजी मुंडकर यांचं इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं मुंडकर रियालिटी ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला वेळ जास्त जातोय. श्लोक भगत येतोय. श्लोकचा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र दे दणका आणि इथून मात्र छक्का षटकार आलाय. सत्तेचाळीस हव्या होत्या, आता राहिल्या 41. 17 बॉलमध्ये 41. आमचे चिंचपाडा गावचे सन्माननीय आपण पाहतो एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक डॅशिंग व्यक्तिमत्व प्रथमेशजी मुंडकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक स्वागत. प्रांजल मेडिकलचे सर्वेसर्वा गणेशजी भुईर आपण सुद्धा या, आपलं सुद्धा स्वागत असेल. परंतु आता मात्र 17 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. सामना आता बॅलन्स आहे योगेश, कारण 41 धावा या मॅचमध्ये मी म्हणेन या मैदानावर तशा जमूही शकतात आणि डिपेंड होत आहेत, परंतु ते करावं लागेल. सरळ बॅट ना समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे ब्लॅक स्क्रीनच्या समोर, प्रयत्न केलाय डेंजर एंड, परंतु घडलं काय श्लोकनं अगदी उडी मारून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, कॅरी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती, फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं घडलं नाही. या बॉलवर मात्र मिळाल्या त्या 2 धावा आणि या 2 मात्र धावसंख्या धावफलकावर जोडली ती तब्बल 30 अंकावर. 30 धावा.
लॉंग ऑफच्या रिझन मध्ये खेळतोय, गॅप आहे मोठी, दोन क्षेत्ररक्षक आणि त्यांना भेदून जात असताना चेंडू समोर सीमा रेषेच्या बाहेर, ही ते चपाट बॅट मधून येतोय, 4 धावा. श्लोक पुन्हा एकदा तयार होतोय. श्लोक यांचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळलाय, गॅप आहे, अगदी फिल्डर नाहीये तिथे, रिकाम्या जागा भरल्यात. त्यानंतर मात्र फिलिंग द ब्लँक्स आणि रिक्त स्थानों की पूर्ती, जिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्यानंतर येणारा हा चौकार. वारंवार श्लोकच्या गोलंदाजीमध्ये धावा येत आहेत. एक षटकार, दोन दोन चौकार, तब्बल आपण पाहिलं तर 16 धावा खर्च करतोय 4 बॉलमध्ये. योगेश पाहिले ना 14 मध्ये 31, म्हणजे या 2 बॉलवर बरंच काही आहे. या 2 मध्ये डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा मोठा कांदा संघ मॅच मध्ये परतून येताना पाहायला मिळेल. एखादा बिग हिट आला तर पारगाव संघ यावेळेला समोरच्या दिशेला खेळतोय. एक सिंगल हितेशने मिळवली, एक सिंगलनं आता प्रयत्न करतोय दुसरीचा, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये वेगानं पोहोचले. जिथे सिंगल तिथे नजरेसमोरून चोरली दुसरी धाव, चित्त्याची चपलाई दाखवली आणि 2 धावेनं टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर धावपटलावर 40 धावा. 4था दशक कंप्लीट झालाय, 40 रन्स पाहायला मिळत आहेत. आता राहिल्या येणारे बॉल 13 मध्ये 29 धावा, 13 चेंडू आणि 29. सामना बॅलन्स, सामना 50-50. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पुढे जाईल, कोणत्या संघाला या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. येणारे 13 बॉल मध्ये 29 धावा. मॅच अगदी खूप महत्वाची दोन्ही टीमसाठी, आपल्या गावाच्या नावाच्या टेनिस क्रिकेटसाठी ही दोन्ही संघ लढत आहेत एकमेकांच्या समोर. या वेळेला हाफ ट्रॅकर, हाफ पीस लाईनचा बॉल पूल केलाय सक्सेसफुल. अगदी शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेगच्या मधून खेळले, आउट ऑफ दी पार्क फेकून दिलाय आणि चेंडू सरळ गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. नानोबा पारगाव टीम साठी येतोय हा षटकार. हे सर्व प्रोप्रायटर आपण पाहत आहे. गणेश भोईर यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम. चला नेक्स्ट मॅच असेल विनर तुम्हाला पाहायला मिळेल. ओमसाई क्रिकेट संघ करंजाडे आणि त्यांच्या बरोबर खेळणारा संघ असेल तो या 2 संघामधून जो जिंकेल, मग नानोबा पारगाव की मग मोठा खांदा, असे 2 संघ पाहायला मिळतील. आणि मग त्यानंतरची आणखी एक महत्वाची मॅच असेल. परंतु या मॅच मध्ये रंग बदलला गेलाय, रंग भरले गेलेत, वेगवेगळे रंग दाखवले गेले. सरडा जसा रंग बदलतो तसा हा रंग मात्र बदलताना पाहायला मिळाला. कारण ज्या वेळेला आपण पाहतो ना, पहिली षटक आपण पाहिलं, विकेट पहिल्याच बॉलवर, असं वाटलं की सुरुवात चांगली केली गोलंदाजी करताना मोठा कांदा संघ, परंतु 20 धावा आल्या. त्यानंतर दीपेशचं राहिलेलं षटक 2 धावेचं कमबॅक झालं. असं वाटलं की नंतर सामना पुन्हा एकदा मोठा कांदा संघ जिंकेल. त्यानंतर विकेट गेल्या आणि त्यानंतर श्लोकनं मात्र 24 धावा खर्च केल्या. आणि आता असं समीकरण उरलंय, विनिंग कॅल्क्युलेशन, अगदी विनिंग मुवमेंट. मग येणारे बॉल 12 आणि 12 मध्ये 23 धावा, 12 चेंडू आणि 23, 12-23चं समीकरण, 12-23चं इक्वेशन पाहायला मिळेल. समोर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय कुणाल मोकल आणि त्याच्या जोडीला हितेश पाटील. तर बॉलिंग मार्कवर दीपेश.
दीपेशाचा षटक 4 मधील पहिला बॉल, वैयक्तिक दुसरं षटक. यंदाच्या वर्षामध्ये चांगला खेळ सातत्यानं तो करतोय, टीमला लीड करतोय, टीमसाठी अनेक पारितोषिके जिंकलेत. परंतु या मॅचमध्ये आता 22 धावा वाचवायचे 11 बॉलमध्ये, प्रत्येक बॉलवर 2. परंतु 11 मध्ये 22 म्हटलं तर डॉट बॉल, विकेट, एखादी ब्रेक थ्रू मिळून देणं, एखाद्या वेळेला मी म्हणेन या जोडीला फोडणं हे महत्वाचं आहे. परंतु इथेच जर मैदानामध्ये शेवटपर्यंत राहिला तर या मॅचचं चित्र काहीसं वेगळं सुद्धा असेल. क्रिकेट हा मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये भागीत करणं, भविष्यवाणी करणं हे प्रॉपर चुकीचं बऱ्याच वेळेला आपण पाहिलं. अनेक उदाहरणं, अनेक विक्रम आपण पाहत असतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं, फ्युचर अनाउन्समेंट मात्र करणं हे चुकीचं होताना पाहत असतो. येणारे बॉल असतील 11 आणि त्या 11 मध्ये 22 धावांची गरज आहे. 11-22चं समीकरण, 11-22चं विनिंग कॅल्क्युलेशन. बॉलिंग मार्कवर दीपेश, त्याच्या समोर आहे हितेश पाटील, ज्याने या मॅचला उचलून धरलाय. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला घरंगळत आपण पाहत आहे. जर्सी क्रमांक 8 हर्षदला आपण पाहू शकाल. चुक्या आणि खूप साऱ्या चुक्या. एक एक धाव किती महत्वाची आहे. एक एक धावेचं महत्व जाणावं लागेल, एक एक धावेचं महत्व ओळखावं लागेल. जिथे होती सिंगल तिथे आली डबल. जिथे नॉन स्ट्राईक एंडला हितेश आला असता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. आणि मागच्या मॅचमध्ये असंच घडलं. नानोबा पारगाव संघाने सुद्धा तेच चित्र दाखवलं. आता सुद्धा तेच पाहायला मिळतंय. जिथे संधी असते तिथे संधी सोडली जाते आहे आणि त्यानंतर स्ट्राईकवर हितेश पाटील. टीमची धावसंख्या जोडली 49. नक्कीच, कारण हर्षद थोडासा टेन्शन मध्ये आहे, परंतु काय जबरदस्त फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिलाय दस्तक. आणि इथून मात्र हाय ह्यूज वन हँडसम लॉंग हिट षटकार. नऊ चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 9 बॉल मध्ये 14, 10 बॉल आणि 33 धावेचं योगदान राहिलंय. प्रीतम हितेश पाटीलचा सलामीला आला होता. मला वाटतं 2 षटकं संपली तरी त्याला एकही बॉल मिळाला नव्हता. आणि त्यानंतर काही जबरदस्त स्विच हिट, अफलातून स्ट्रोक, लाईन पाहिली, हेरलं, ओळखलं, टप्पा येतोय, त्या बॉलवर आपण खेळू शकतोय आणि रिव्हर्स खेळले, प्रॉपर स्ट्रोक, षटकार. जास्त टेन्शन मध्ये, कारण ज्या वेळेला इथून थ्रो फेकला, अगदी आपण पाहिलं असेल एसटी रक्षकाची चुकी, बॅकअप नाही मिळाला, बॅकअप दिलं परंतु पुन्हा एकदा फंबल आणि जिथून स्ट्राईक मिळाली हितेशला, कारण तो नॉन स्ट्राईकला राहिला असता तो स्ट्राईकवर आला आणि त्याचं आक्रमण रौद्र रूप तुम्हाला पाहायला मिळालंय. त्यानंतर मात्र त्यानं लगावले 2 षटकार. आता मॅचला अगदी आव्हान उरलंय. 8 बॉल 8. चित्र स्पष्ट केलं जात आहे. 8 चेंडू 8ची गरज. अगदी लोअर फुल टॉस, फटका सुरेख आहे, पुन्हा एकदा रिव्हर्स आणि या फटक्यावर सुद्धा दमदार चौकार. आता मात्र धावसंख्या राहिली 7 बॉल मध्ये 4. हितेश पाटीलची धावसंख्या आपण जर 12 चेंडू आणि 43 धावा. नायक की खलनायक यावेळेला सिंगल साठी सरसावलेत. प्रयत्न केला जाईल का? खूप साऱ्या चुका. 68 धावा, 69चा टार्गेट असताना सुद्धा, कारण तुमचा बँक बॅलन्स आपण पाहिला तर खूप सारा होता, धावा तुम्ही खूप जमवल्या,
परंतु त्या धावांना कशा पद्धतीनं या मॅचमध्ये अगदी या 5 षटकांमध्ये कशा पद्धतीनं खर्च करायचं याचं नियोजन नव्हतं आणि ते नियोजन कुठेतरी चुकलं. आणि त्यानंतर जर विचार केला, राहिले आता मात्र 6 बॉलमध्ये 2 धावेची गरज. चला ओमसाई क्रिकेट संघ करंजाडे कर्णधार आपण या. चला सागर, सूरज सागर, चला या आपण. 6 बॉलमध्ये आता 2ची गरज आहे. 6 बॉल आणि 2 रन्स. मगाशी आलेली माहिती, यंदाचा जो एकविरा मातेच्या पालखीचा मान पनवेल कुलीवाडा, तब्बल 3,500 टी शर्ट आत्तापर्यंत नावं नोंदणी झाली आहे. 3,500 आणि अजून येत आहेत. म्हणजे मला वाटतंय फेब्रुवारी म्हणजे तब्बल 5,000च्या वरती टी शर्ट होतील. पूर्ण सगळं वातावरण आपण पाहिलं तर एकविरा मातेच्या त्या पालखीमध्ये सहभागी होईल. सर्व आपली तरुण पिढी, आपला समाज, साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. 6 बॉलमध्ये 2 धावा. यावेळेला आपण पाहत आहे समोरच्या दिशेला एक सिंगल मिळवली. आता मात्र 5 बॉलमध्ये 1 धावेची गरज. 45 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे हितेश. षटकार आला तर कदाचित अर्धशतक पूर्ण होईल, परंतु या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक कंप्लीट होईल का? हरेश मुंडे यंदाच्या वर्षामध्ये वननाट फॉर्ममध्ये आहे. इनफॉर्म खेळाडू, अगदी बरीच वर्ष खेळतो हरेश आणि यंदा त्याचा काय जबरदस्त सूर आहे. आणि सुपर 3 मध्ये सुद्धा उसारले टीमनं प्रवेश केलाय. आणि ह्या वेळेला अर्धशतक सुद्धा कंप्लीट. सामना इथून फिनिश केलाय. 4 चेंडू राखून तब्बल आपण पाहिले असतील 69चा टार्गेट ते चेस केलाय. आणि इथून मात्र 50 रन्स कंप्लीट. मी आहे नायक नाही तर खलनायक हेच दाखवलंय. आपल्यामधील क्लास, आपल्यामधील गुणवत्ता इथे त्यानं सिद्ध केली. एकाकी किल्ला लढवलाय जसं बाजीप्रभू देशपांडेनं अगदी जी पावनखिंड लढवली आणि त्याच पद्धतीनं या मॅचला जिंकण्याचा कारनामा केलाय तो नानोबा क्रिकेट संघ पारगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, मोठा कांदा संघ. खूप साऱ्या चुका त्याच्यामुळे हा सामना गमवावा लागलाय, परंतु ते विसरून मात्र